प्रेज लॉर्ड सर्वांना. परत एकदा परमेश्वर देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी दिली आजच्या संध्याकाळच्या वेळेला त्याचं वचन ऐकण्यासाठी. याबद्दल सर्व गौरव परमेश्वर देवाला असो. आणि आपण एक नवीन विषय शिकत आहोत आणि आपल्या विषयाचं नाव आहे तुमचं कुटुंब आनंदी राहू शकते. आणि यामध्ये आपण अनुक्रमणिका बघितली, त्यानंतर आपण रूपरेषा बघितली आणि त्यानंतर जो पहिला मुद्दा आहे तो आहे परमेश्वराने दिलेली भूमिका स्वीकारा. यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहे. आणि आता जो दुसरा मुद्दा आहे, ठीक आहे, दुसरा जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. आपलं अनुक्रमणिका एक हा जो भाग आहे तो चालू आहे. अनुक्रमणिका जे आहे त्याच्यातला पहिला जो भाग आहे तो आपला चालू आहे. आणि पहिला भाग आहे की आनंदी विवाहासाठी देवाचं मार्गदर्शन स्वीकारा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं परमेश्वराने दिलेली भूमिका स्वीकारा पहिलं. आणि आता दुसरं आपण पाहणार आहोत. आपण जो दुसरा मुद्दा आहे त्यातला आपण पाहणार आहोत आणि आपण लिहून घेऊ शकतो. मी हळूवारपणे तुम्हाला जे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा, सोबत्याच्या भावनांची मनापासून कदर करा. दुसरा मुद्दा, सोबत्यांच्या भावनांची मनापासून कदर करा. ठीक आहे, हा आजचा दुसरा काय आहे मुद्दा आहे. आम्ही एक काही लिखाण काम आपण करणार आहोत. पुढे लिहा बायबल याविषयी काय म्हणते. पुढे लिहा, डॅश करा आणि पुढे लिहा बायबल याविषयी काय म्हणते. तुम्ही नेहमी तुमच्या विवाह सोबत्याचे हित पाहिले पाहिजे. परत सांगतो, लिहून घ्या. तुम्ही नेहमी तुमच्या विवाह सोबत्याचे हित पाहिले पाहिजे. त्यानंतर वचन लिहा ब्रॅकेटमध्ये. फिलिप्पे दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन ब्रॅकेट पूर्ण. वचन सांगतो, फिलिप्पे दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन ब्रॅकेट पूर्ण. पुढे लिहूया आपण. हा बोला. मुद्दा रिपीट करा. मुद्दा परत रिपीट करतो. आपला मुद्दा क्रमांक 2 सुरू आहे आणि त्याचे हेडलाईन आहे सोबत्याच्या भावनांची मनापासून कदर करा. ज्यावेळेस सोबत्यांच्या म्हणतो त्यावेळेला पती आणि पत्नी दोघेही आले त्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लिहा खाली बायबल याविषयी काय म्हणते. पुढे डॅश करा आणि लिहा तुम्ही नेहमी तुमच्या विवाह सोबत्याचे हित पाहिले पाहिजे. तुम्ही नेहमी तुमच्या विवाह सोबत्याचे हित पाहिले पाहिजे. ब्रॅकेटमध्ये वचन लिहा फिलिप्पे दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन ब्रॅकेट पूर्ण. त्यानंतर पुढे आपण लिहिणार आहोत, परमेश्वर आपल्या सेवकाकडून अशी अपेक्षा करतो की परमेश्वर आपल्या सेवकाकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी सर्वांबरोबर सौम्यतेने वागावे. परमेश्वर आपल्या सेवकाकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी सर्वांबरोबर सौम्यतेने वागावे. हे लक्षात घेऊन आपल्या विवाह सोबत्याशी सौम्यपणे वागा. हे लक्षात घेऊन आपल्या विवाह सोबत्याशी सौम्यपणे वागा. वचन आपण वाचणार आहोत. फिलिप्पेकराचं पत्र दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन आपण यावेळेला काढू आणि ह्या वचनामध्ये आपल्या सोबत्याच्या भावनांची कदर करा याविषयी काय लिहिण्यात आलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. ज्यांना भेटलं असेल त्यांनी वाचा. बोला. रिपीट करता का? हे लक्षात कुठून रिपीट करू? हे लक्षात ठेवून. अच्छा, मी रिपीट करत आहे. हे लक्षात घेऊन आपल्या विवाह सोबत्याशी, हे लक्षात घेऊन आपल्या
विवाह सोबत्याशी सौम्यपणे वागा. हे लक्षात घेऊन आपल्या विवाह सोबत्याशी किंवा विवाह जोडीदाराशी सौम्यपणे वागा. ठीक आहे. आता आपण वचन वाचणार आहोत. फिलिप्पिकराचं पत्र 2रा अध्याय 3 आणि 4 हे वचन आपण वाचू. आणि जर कुणाला भेटलं असेल तर ते वचन हळूवारपणे वाचण्यासाठी मदत करा. कुणाला भेटलं ते वचन? तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे शिकवत आहे की पती पत्नींनी एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. पती पत्नींनी एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. आणि अनेक वेळा विवाहामध्ये पती पत्नी हे एकमेकांच्या भावनांची कदर करत नाही. आणि ज्या वेळेला परिवारामध्ये विवाहात विशेषतः एकमेकांच्या भावनांची कदर केली जात नाही, त्या परिवारामध्ये ते जे नातं आहे, त्या परिवारामध्ये ते जे नातं आहे ते नातं कमकुवत आहे. त्या परिवारामध्ये ते जे नातं आहे ते नातं कमकुवत आहे. किंवा दुसऱ्या शब्दात आणखीन ते समजण्यासाठी सांगायचं ठरलं तर त्या नात्यामध्ये एकमेकांवरचं जे प्रेम आहे त्याची जी कमतरता आहे ती आपल्याला दिसून येते. वचन स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की तुम्ही नेहमी तुमच्या विवाह सोबत्याचे हित पाहिले पाहिजे. आणि विवाह सोबत्याचे हित हे केवळ पत्नीने पाहू नये किंवा हे केवळ पतीने पाहू नये, तर दोघांनीही एकमेकांच्या भावनांची कदर करत एकमेकांचं हित जे आहे ते पाहायला पाहिजे. आणि अनेक परिवारांमध्ये ज्या वेळेला एकमेकांच्या भावनांची मनापासून कदर केली जात नाही किंवा एकमेकांच्या हिताकडे जे आहे ते लक्ष दिलं जात नाही, त्यावेळेला पती पत्नींमध्ये वाद उत्पन्न होतात. त्यावेळेला पती पत्नींमध्ये भांडणं जे आहे त्याला सुरुवात होते. किंवा त्यावेळेला पती पत्नींमध्ये निराशा जी आहे ती प्रवेश करत असते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पती पत्नींच्या वैवाहिक जीवनांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावरती ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सर्व गोष्टींना सुरुवात जी आहे ती अतिशय आपण पाहतो की अतिशय हळुवारपणे ती होती, परंतु त्याचा जो शेवट आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून परमेश्वर देव ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये कशा प्रकारे आपण एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण एकमेकांचे जे हित आहे ते आपण पाहिले पाहिजे, हे परमेश्वर देव आपल्याला ह्या वचनामध्ये जे आहे ते सांगत आहे. आणि आपण पाहतो की सर्वांबरोबर सौम्यतेने वागण्याविषयी ह्या ठिकाणी एक आज्ञा जी आहे ती करण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी परमेश्वर देवाने पती आणि पत्नी ह्या दोघांनाही एकमेकांबरोबर सौम्यतेने वागण्याकरता काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि केवळ सौम्यतेने पत्नीनेच वागावं अशा प्रकारची आज्ञा नाहीये किंवा पतीनेच पत्नीबरोबर सौम्यतेने वागावं अशा प्रकारची पण ती आज्ञा नाहीये. तर ही आज्ञा दोघांनाही घेऊन जी आहे देण्यात आलेली आहे. ज्या वेळेला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दोघांमध्येही सौम्यता वास करेल
त्यावेळेला तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते आशीर्वादित होईल. आणि वैवाहिक जीवन हे आशीर्वादित होण्यासाठी सौम्यतेची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवन हे आशीर्वादित होण्यासाठी एकमेकांचं हित जे आहे ते पाहणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवन हे आशीर्वादित होण्याकरिता तुम्ही एकमेकांच्या भावनांची कदर करणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि ज्या वैवाहिक जीवनामध्ये ह्या देवाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचं पालन केलं जातं ते वैवाहिक जीवन मजबूत आहे, ते वैवाहिक जीवन आशीर्वादित आहे. आणि त्या वैवाहिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे ते येत असतात. पुढे आपण लिहिणार आहोत ब्रॅकेटमध्ये, कंसामध्ये आपण पुढे लिहिणार आहोत 2 तिमोथी 2 अध्याय आणि 24 वचन आपण यावेळेला काढू. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 24 आपण काढणार आहोत. पुढे आपण लिहून घेऊ आणि नंतर मग आपण हे वचन जे आहे ते वाचणार आहोत. ठीक आहे, ओके. आपण लिहिणार आहोत 2 तिमोथी 2 अध्याय आणि 24 वचन. हा मुद्दा आपण लिहून घेऊ आणि मग त्यानंतर आपण वचन वाचू आणि मग आपण समजून घेणार आहोत. बायबल म्हणते कोणी असा असतो की, बायबल म्हणते कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो. परत सांगतो, लिहून घ्या. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 24. बायबल म्हणते कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जीवा आरोग्यदायी आहे. तेव्हा आपल्या शब्दांची, परंतु सुज्ञांची जीवा आरोग्यदायी आहे, तेव्हा आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. नीतिसूत्रे अध्याय 12 वचन 18. नीतिसूत्रे अध्याय 12 आणि वचन 18. लिहिले सर्वांनी? परत एकदा सांगू? हो, सांगा बरं. 2 तिमोथी 2 अध्याय 24 वचन. बायबल म्हणते कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जीवा आरोग्यदायी आहे, तेव्हा आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. नीतिसूत्रे 12 अध्याय वचन 18. आता आपण वचन वाचणार आहोत. 2 तिमोथी 2 अध्याय 24 वचन आपण काढू यावेळेला. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 24 वचन आपण काढू. आणि यामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. 24 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकण्यात निपुण, सहनशील असं असावं. कुणाला भेटलं हे वचन? 2 तिमोथी 2 अध्याय वचन 24. हो, वाचा. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील. हा, आता ह्या ठिकाणी परमेश्वर देव वैवाहिक जीवनामध्ये काही गोष्टींची अपेक्षा करत आहे पती पत्नींकडनं. आणि ह्या ज्या अपेक्षा आहे, ज्या परमेश्वर देव पती पत्नीकडनं करत आहे, त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटत. वचन सांगत आहे की पहिली गोष्ट, पती पत्नीने आपसामध्ये भांडू नये. पहिली गोष्ट, पती पत्नीने आपसामध्ये भांडू नये. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एकमेकांबरोबर सौम्यतेने वागावे. पती पत्नीने एकमेकांबरोबर सौम्यतेने काय करावं? वागलं पाहिजे. आणि पुढे परमेश्वर म्हणत आहे की त्यांनी एकमेकांना शिकवण्यामध्ये तरबेज असावं, निपुण असावं. पती पत्नींनी
एकमेकांना जे आहे ते शिकवणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी पत्नीला माहिती असेल त्या गोष्टी पतीलाच माहिती आहे असं नाही, किंवा ज्या गोष्टी पतीला माहिती आहे त्या गोष्टी पत्नीला माहिती असेल असं नाही. तर दोघांनीही एकमेकांना शिकवणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वर देव पती पत्नींकडनं जे आहे तो अपेक्षित करतात. पुढे ज्यावेळेस आपण पाहतो असं म्हटलेलं आहे की सहनशीलता दोघांमध्ये जी आहे ती असायला पाहिजे. दोघांमध्येही सहनशीलता असायला पाहिजे. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला वैवाहिक जीवनामध्ये भांडण असतं, ज्या वेळेला वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांबरोबर सौम्यतेने जे आहे ते पती पत्नी वागत नाही, किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की पती पत्नी हे एकमेकांना शिकवण्यामध्ये कुठल्याही प्रकारे रस दाखवत नाही किंवा इंटरेस्ट घेत नाही, किंवा आपण पाहतो की पती पत्नी जे आहे आजच्या वर्तमान समयामध्ये सहनशील नाहीये. आणि अशा वेळेला होतं काय की वचन सांगत आहे, नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 18 वचन असं म्हणत आहे की अशा वेळेला भांडण होतं. जर सहनशीलता जर नाहीये तर मग भांडण होतं. जर सौम्य जर स्वभाव जर पती पत्नीमध्ये जर नाहीये तर मग भांडण होतं. जर एकमेकांना जर तुम्ही शिकवलं नाही तर अज्ञानतेमुळे देखील भांडण होतं. आणि पहा, देवाचं वचन सांगत आहे की तुमच्यामध्ये वाद व्हायला नको. आपण नीतिसूत्रेचं पुस्तक आपण काढणार आहोत, 12वा अध्याय आणि त्याचं 18 वचन आपण वाचू. नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 18वं वचन आपण वाचणार आहोत. त्यामध्ये आपण काही मुद्दे जे आहेत ते समजून घेणार आहोत. त्यामध्ये कोणी असा असतो की तलवार भुसकावी तसे अविचारांचे भाषण करतो, परंतु सुटण्याची जिव्हा आरोग्यदायी आहे. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नीतिसूत्रेकार असं म्हणत आहे, कोणी असा असतो की परिवारामध्ये पत्नी किंवा पती दोघांपैकी कोणीतरी असा असतो की अविचाराचे भाषण करतो. अविचाराचे म्हणजे काय? विचार न करता काही पण बोलतो. असं होतं का पती पत्नींमध्ये? होतं की नाही होत? पती पत्नींमध्ये नाही होत का? होतं चर्च, होतं की नाही होत? हो होतं. वचन बघा काय सांगत आहे, अविचाराचे भाषण करतो. भाषण म्हणजे भाषण म्हणजे ते एकमेकांची कदर करण्यासारखं ते नसतं, किंवा एकमेकांचं हित त्याच्यामध्ये असं असं ते भाषण नसतं. तर ते भाषण लिटरली अतिशय आपण पाहतो की देवाच्या आवडीच्या बिलकुल विरोधामध्ये ते असतं. त्याच्यामध्ये निंदा असेल, चुगली असेल, त्याच्यामध्ये श्राप असेल, त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये अनादर असू शकतो त्या भाषणामध्ये. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाचं वचन सांगत आहे की पती पत्नी वैवाहिक जीवन जगत असताना त्यांचं जे जीवन आहे ते देवाच्या वचनाला अनुसरून त्यांनी जगलं पाहिजे. आणि आज वर्तमान समयामध्ये अनेक जे लोक आहे वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असणारे, त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते देवाच्या नियमांना धरून नाही, किंवा देवाचं जे वचन आहे त्या देवाच्या वचनाला धरून त्यांचं जीवन नाही. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला भांडणं बघायला भेटतात. त्यांच्या जीवनामध्ये मारामारी बघायला भेटते. त्यांच्या जीवनामध्ये राग बघायला भेटतो. त्यांच्या जीवनामध्ये शिवीगाळ बघायला भेटते. त्यांच्या जीवनामध्ये धोके बघायला भेटतात. त्यांच्या जीवनामध्ये
अनादर बघायला भेटतो, त्यांच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. पण ज्यांना देवाची ओळख झालेली आहे अशा पती पत्नींकडनं देव ह्या गोष्टींची अपेक्षा करत नाही. आणि म्हणून देव हा तिमोथेच्या पत्रामध्ये आणि फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये असं म्हणतो की तुम्ही एकमेकांना शिकवलं पाहिजे, तुम्ही एकमेकांचं सहन केलं पाहिजे, तुम्ही एकमेकांसोबत सौम्यतेने राहिला पाहिजे, तुम्ही एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे, तुम्ही एकमेकांचं हित जे आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे, पत्नीने देखील आणि पतीने देखील. परंतु आपण पाहतो की अशा प्रकारे आज वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी हे एकमेकांसोबत जे आहे ते राहत नाही किंवा वागत नाही. आणि मग होतं काय की नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये भांडणं होतात, त्यांच्यामध्ये वादविवाद होतात, त्यांच्यामध्ये शिरश्राप जे आहे किंवा मारामारी जे आहे इथपर्यंत होते की कोर्टापर्यंत ते जातं किंवा वेगळं होण्यापर्यंत ते जातं. आणि अशा प्रकारे वर्तमान समयामध्ये अनेक विवाह जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे. अनेक जे विवाह आहे ते धोक्यामध्ये आहे, अनेक जे विवाह आहे ते कमजोर झालेले आहे, अनेक विवाहांमध्ये एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो उडून गेलेला आहे. आणि अशा वैवाहिक जीवनांना ज्यावेळेस देव पाहतो त्यावेळेस देवाला निश्चित वाईट वाटतं. देवाला खूप वाईट वाटतं अशा प्रकारचे जे विवाह आहेत त्यांना. आपण ह्या वर्तमान समयामध्ये जगत असताना आपल्याला काय करायचं आहे? वचन सांगतं एक शब्दांना जो आहे, शब्दांना कशाची उपमा दिली बघा, असं म्हटलेलं आहे की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो. म्हणजे ज्यावेळेस पती पत्नींमध्ये वाद विवाद होतात तर त्या वादविवादामध्ये कोणीतरी एक जो आहे तो सहनशील असला पाहिजे, कोणीतरी एक जो आहे तो सौम्य असला पाहिजे. परंतु दोघंही जे आहे ते सहनशील नसतात किंवा सौम्य नसतात. आणि मग दोघांमध्ये पण भांडणं होतात आणि त्या भांडणामध्ये फार एकमेकांना जे आहे वाईट बोललं जातं. आणि पतीकडनं जर पतीला वाईट बोललं गेलं किंवा पतीकडून पत्नीला जर वाईट बोललं गेलं तर त्या सरळ सरळ ते जे बोललेलं आहे ना ते अंतःकरणाला जे आहे ते भोसकलं जातं. त्याचा जो संबंध आहे तो डायरेक्ट अंतःकरणाशी, त्या अविचाराच्या जे शब्दांचा संबंध आहे किंवा त्या आपण पाहतो की त्या वाईट शब्दांचा जो संबंध आहे तो डायरेक्ट मनाशी आहे, तो अंतःकरणाशी आहे. ते भेटतात ते शब्द. आणि कसे भेटतात माहिती का? जसं तलवार एखाद्याला काय करते, भेटते तसं. म्हणजे तलवारीची वर्तमान समयामध्ये वैवाहिक जीवनात आता गरज नाहीये. का गरज नाहीये? चर्च कारण त्यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे काय आहे? काय आहे? दूरभाषण किंवा शब्दांची तलवार. हा, दुर्भाषणाची तलवार किंवा शब्दाची तलवार त्यांच्याकडे आहे. म्हणजे आता तलवारीचं काम कोण करत आहे? आपल्या मुखातून निघणारे अविचाराचे भाषण किंवा दूरभाषण. आता तलवारीची गरज नाही. आलं लक्षात? म्हणजे लक्ष द्या, वचन सांगत आहे परंतु पुढं पहा, परंतु सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे. सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे. म्हणजे पती पत्नीमध्ये सुज्ञता असणं गरजेचं आहे, दोघांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जर दोघांपैकी एकामध्ये आहे तर लक्ष द्या, ह्या ठिकाणी सुज्ञता फार महत्वाची भूमिका वैवाहिक जीवनात पती पत्नींच्या ज्या आहे ते निभावत असते. सुज्ञता काय करते? सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे. म्हणजे सुज्ञ व्यक्ती जो आहे ना
त्याचे जे भाषण आहे ते अविचाराचं नाहीये. त्याचं जे भाषण आहे ना ते विचारपूर्वक केलेलं त्या समयाला आहे. आणि अशा प्रकारचं भाषण हे दुःखित मनाला जे आहे ते आरोग्य देतं. ज्यावेळेस पती पत्नींमध्ये भांडणं होतात त्यावेळेला ते भांडणं सोडवण्यासाठी एखादा सुज्ञ व्यक्ती ज्यावेळेस मध्ये येतो आणि दोघांनाही तो समजून सांगतो, त्यावेळेला फार अंशी एकमेकांच्या मनामधला जो तिरस्कार आहे, राग आहे किंवा जे मन दुखवले गेलं त्याची तीव्रता जी आहे ती कमी होऊन जाते. तर परिवारामध्ये परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की पत्नीने आणि पतीने सुज्ञ बनलं पाहिजे. आणि जर तुम्ही सुज्ञ व्हाल तर तुमच्यामध्ये भांडणं होणार नाही. तुम्ही जर सुज्ञ असाल तर तुम्ही एकमेकांच्या भावनेची कदर करा. तुम्ही जर सुज्ञ असाल तर तुम्ही एकमेकांचं हित पहा. तुम्ही जर सुज्ञ असाल तर तुम्ही एकमेकांसोबत सौम्यतेने वागाल. तुम्ही जर सुज्ञ असाल तर तुम्ही एकमेकांना शिकवाल. तुम्ही जर सुज्ञ असाल तर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नेहमी वैवाहिक जीवनाचा आनंद जे आहे ते लुटू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे वर्तमान समयामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सुज्ञता नाही. आणि म्हणून तुम्ही पहा सर्वात जास्त प्रॉब्लेम आज जर आपल्याला कोणत्या नाते संबंधामध्ये दिसत आहे तर ते आहे पती पत्नी. आणि हे सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही, हे आपण नाकारू शकत. आणि म्हणून आपण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला एक चांगलं आदर्शमय वैवाहिक जीवन जगून एक उदाहरण बनायचं. लोकांनी तुमच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकरता रोल मॉडेल बनलं पाहिजे. पतीने पुरुषांकरता आणि पत्नीने स्त्रियांकरता तुम्ही लोकांना तुमच्या वैवाहिक जीवनातून एक संदेश दिला पाहिजे. तो हा की एकमेकांच्या भावनांची कदर करा. वैवाहिक जीवनामध्ये सौम्यतेने राहा. वैवाहिक जीवनामध्ये सहनशीलतेने राहा. वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांसोबत सुज्ञतेने वागा. हा जो संदेश आहे हा तुम्ही इतर वैवाहिक लोकांना जे आहे दिला पाहिजे. आज आपण पाहतो की अशा प्रकारचं रोल मॉडेल वर्तमान समयामध्ये फार कमी आहेत. वैवाहिक जोडपे फार कमी आहे. आणि त्यापैकी एक बनण्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून वचन सांगतं की सुज्ञांची जीवा जे आहे ती आरोग्य देणार आहे. पती पत्नींनो सुज्ञ बनणं फार गरजेचं. पुढे आपण लिहिणार आहोत. पुढे लिहा. तेव्हा आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. तेव्हा आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. निवड करणं आणि ते पण विचारपूर्वक हे पतीच्या हातामध्ये पण आहे आणि पत्नीच्या हातामध्ये पण आहे. आणि म्हणून सुज्ञतेने विचारपूर्वक शब्दांची निवड करणं अशासाठी की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमचा जो सोबती आहे तो आनंदित होईल. अशा प्रकारे शब्दांची निवड जी आहे ती करायची. पुढे लिहिणार आहोत. एकमेकांशी पुढे लिहा. एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास. एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करू शकतो. परत सांगतो, लिहून घ्या.
एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करू शकतो. आता पहा, आपण वचन वाचूया. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आपण काढू. सर्वजण आपण गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आपण काढू आणि गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 22 आणि 23 ह्या 2 वचनांना आपण वाचणार आहोत. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 हे 2 वचन आपण वाचणार आहोत. कुणाला भेटले हे 2 वचन? गलती अध्याय 5, 22 आणि 23 वचन. द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आता पहा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो? आपण काय लिहिलं आहे की एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास, म्हणजे पती पत्नी हे वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांसोबत प्रेमाने बोलत नाही. बरोबर आहे का? चर्च बोलता प्रेमाने? नाही बोलत दादा. बोलत नाही ना. पती पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने बोलत नाही आणि ही अपेक्षा असते पतीची आणि पत्नीची की त्यांनी एकमेकांसोबत प्रेमाने बोलावं, पण ते बोलत नाही. आणि त्यांनी तसं एकमेकांसोबत प्रेमाने बोलावं यासाठी देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो देण्यात आला आहे. देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो मदत करतो, दोघांनाही मदत करतो. उदाहरणार्थ, जर पत्नीने जर पतीचं ऐकलं नाही तर मग पतीला राग येतो आणि मग पती ती गोष्ट मनामध्ये ठेवतो आणि पत्नी बरोबर जे आहे ते प्रेमाने बोलायचं सोडून रागामध्ये बोलल किंवा टाउन टून मारल, किंवा आपण पाहतो की अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. सर्व अशा प्रकारे पती जे आहे ते वागत असतो आणि पत्नीचं पण काही अंशी पती सारखंच असतं. पण अशा प्रकारची जी वागणूक आहे ती देव अपेक्षित करत नाही. पतीकडनं पण नाही आणि पत्नीकडनं पण नाही. मग देव कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो? आणि आताच आपण वचन वाचलं आहे. वचन सांगतं की एकमेकांबरोबर तुम्ही प्रीतीने जे आहे ते बोललं पाहिजे. एकमेकांसोबत तुम्ही आनंदाने जे आहे ते राहिला पाहिजे. एकमेकांसोबत तुम्ही शांतीने जे आहे ते चाललं पाहिजे. एकमेकांचं तुम्ही जे आहे सहन केलं पाहिजे. एकमेकांसोबत तुम्ही जी ममता आहे ती तुम्ही एकमेकांना दाखवली पाहिजे. चांगुलपणाने तुम्ही एकमेकांना जे आहे ते घेऊन चाललं पाहिजे आणि एकमेकांसोबत तुम्ही विश्वासू राहायला पाहिजे. परंतु आज परिवारामध्ये पती पत्नी अशा प्रकारे एकमेकांसोबत वागत नसल्या कारणामुळं त्या परिवारामध्ये एकमेकांची मनं दुखवल्या जातात. त्या परिवारामध्ये एकमेकांमध्ये निराशा येते. त्या परिवारामध्ये पती पत्नीच्या जीवनातली जी शांती आहे ती निघून जाते. त्या परिवारामध्ये कोणत्याच गोष्टींमध्ये जे आहे ते मन लागत नाही.
आणि सतत जी आहे ती चिंता ही भेडसवत असते. आणि वैवाहिक जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ज्या आहे त्या पती पत्नींमध्ये असू नये अशी देवाची इच्छा आहे. म्हणून देवाने पती पत्नींना मदत करण्याकरता पवित्र आत्मा जो आहे तो काय केलेला आहे, दिलेला आहे. आपण कलसे याचा 4था अध्याय काढू. कलसेकराचं पत्र आपण काढू. कलसेकराचं पत्र 4था अध्याय आणि 6 वचन आपण वाचू. त्या ठिकाणी काय लिहिले पहा. कलसे 4था अध्याय आणि 6 वचन आपण वाचू. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असावं. आणि त्यानंतर रोजच्या वापरातल्या एका पदार्थाचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. एका याचा काय आहे ते, मीठ. मीठ आहे. मीठ आहे. मीठ हे आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचे घटक आहे. कशा करता त्याचा वापर कशासाठी होतो आपल्या जीवनात? स्वयंपाकासाठी. स्वयंपाकासाठी होतो. व्हेरी गुड. आणि मिठाचं जे प्रमाण आहे ते भाजीमध्ये किती टाकलं गेलं पाहिजे हे सांगायची आवश्यकता नाहीये. आहे का आवश्यकता? कारण हे ज्ञान प्रत्येकाला आहे की जर जास्त जर पडलं तर स्वयंपाक खराब होईल. कमी राहिलं तर चालेल, वरतून आपल्याला काय करता येईल, टाकता येईल. म्हणजे तेवढं तो कॉमन सेन्स मीठ स्वयंपाकामध्ये टाकण्यासंदर्भाचा असतो. लक्ष द्या. पण अशा प्रकारचा जो आपण पाहतो की जी समज आहे किंवा जो कॉमन सेन्स आहे तो बोलण्यामध्ये देखील आला पाहिजे. पत्नीच्या आणि पतीच्या ज्यावेळेस पती पत्नीचं संभाषण असतं त्यावेळेला ते जे संभाषण आहे त्याचं रूपांतर वादविवादामध्ये होऊ नये, भांडणामध्ये होऊ नये. त्याचं जे संभाषण आहे ते एकमेकांच्या भावनांना दुखवण्यासाठी होऊ नये. तर वचन सांगत आहे की तुमचं जे बोलणं आहे सर्वदा कृपायुक्त असेल. झाली असेल चुकी पतीकडनं तर पत्नीने वर्षानुवर्ष त्याच गोष्टी घेऊन पतीला दोष देणं हे बरं नाही. सतत जर त्या चुकीची आठवण जर पत्नी पतीला करून देत आहे तर याचा अर्थ हा आहे की जेवणात मीठ जास्त पडलंय. भाजीमध्ये जर मीठ जास्त पडलं तर ती भाजी फेकून देण्याच्या दुसऱ्या कोणत्याच कामाची नसते, ती फेकून देतात. म्हणजे त्या भाजीचा आपल्याला इतका विटाळ होतो, तिरस्कार होतो. तर विचार करा, जर एकच गोष्ट सतत ठीक आहे, मान्य आहे पत्नीकडनं चुकी झालेली आहे म्हणून पतीने सतत तीच गोष्ट पत्नीला बोलायची नाही, किंवा पतीकडनं चूक झालेली आहे तर सतत महिन्यान आठवड्याने वर्षानुवर्ष त्याच गोष्टी बोलू नये. अशाने तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते कमजोर होतं. तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्याच्यामधलं त्याच्यामध्ये प्रेमाची कमतरता त्याच्यामध्ये होत असते. तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्याच्यामध्ये अविश्वास जो आहे तो येत असतो. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की तुमचं जे बोलणं आहे ते सर्वदा कृपायुक्त असेल. कृपायुक्त हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे जर पतीकडनं चुकी झालेली आहे तर पत्नीने आपलं हृदय मोठं करून आपल्या पतीला क्षमा केली पाहिजे. किंवा पत्नीकडनं चूक झालेली आहे तर पतीने आपलं हृदय मोठं करून पत्नीला क्षमा केली पाहिजे आणि तिला संधी दिली पाहिजे. पतीने पत्नीला संधी दिली पाहिजे आणि पत्नीने पतीला संधी दिली पाहिजे.
बघा, काल आपण तो मुद्दा बघितला की तुम्हाला एक चांगलं जर वैवाहिक जीवन जगण्याकरता जर एकमेकांचं चांगलं सोबतीदार बनायचं आहे, तर मग तुम्हाला धीर धरावा लागेल, तर मग तुम्हाला वाट पाहावं लागेल, तर मग तुम्हाला जे आहे तुम्हाला लगेचच त्या अपेक्षा तुम्हाला तुम्ही तर करू नये की लगेचच बदललं पाहिजे, लगेचच सुधारलं पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे. आणि मग आपण पाहतो की तो किंवा ती म्हणजे पती किंवा पत्नी जे ऐकत असते बदलत असते. वचन सांगत आहे या ठिकाणी की आपलं जे बोलणं आहे ना, हे कुणाबरोबर कसं बोलावं किंवा कुणाला कसं उत्तर द्यावं हे आपल्याला समजलं पाहिजे. मी हे वचन तुमच्यासाठी परत वाचतो बघा. असं लिहिलेलं आहे, तुमचं बोलणं सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्हाला समजेल. हे समजण्यासाठी आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे आणि देवाच्या पवित्र आत्म्याला आपण हे म्हटलं पाहिजे की तू मला कृपायुक्त लोकांसोबत बोलण्याकरता मदत कर, लोकांसोबत बोलण्याकरता मला काय कर, मदत कर. कुणाला कसं कसं उत्तर द्यावं हे मला समजत नाही आणि मला योग्य उत्तर देता यावं माझ्या सोबत्याला, माझ्या लाईफ पार्टनरला, माझ्या पत्नीला, माझ्या पतीला. म्हणून तुम्हाला काय कर, मदत कर. आणि देवाचा आत्मा, ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणतो, एकदम स्वीट आहे, एकदम प्रेमळ, एकदम 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 प्रेमळ आहे देवाचा आत्मा. तुम्ही देवाच्या आत्म्याला मनापासून एकदा आवाज मारा, पवित्र आत्मा मी तुझ्यावर फार प्रेम करतो, मी तुझ्यावर फार प्रेम करते, मला तुझी गरज आहे माझ्या अंतःकरणामध्ये. इन्स्टंटली तो तुमच्याकडे येईल. तो एक व्यक्ती आहे, त्याला आपल्या भावनांची कदर आहे. तो एक उत्तम उत्तम शिक्षक देखील आहे. आणि म्हणून तुम्ही त्याला बोला, ये माझ्यामध्ये, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये ये. माझं वैवाहिक जीवन कमजोर झालेलं आहे, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये माझा पती व्यवस्थित माझ्यासोबत राहत नाही, माझी पत्नी माझ्यावर व्यवस्थित राहत नाही, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक अशा समस्या आहेत. ये पवित्र आत्मा, तू व्यवस्थित कर. त्याला बोला, त्याला सांगा, त्याला म्हणा की ये, तू कर, तू कर, तू कर, तू कर. तो करल ह्या गोष्टी, व्यवस्थित करल. तो व्यवस्थित करेल तुमचं वैवाहिक जीवन, तो व्यवस्थित करेल तुमचं वैवाहिक जीवन. त्याला आवडेल तुमच्या जीवनामध्ये काम करायला. पुढं आपण लिहिणार आहोत, पुढं आपण लिहिणार आहोत, तुम्ही काय करू शकता. पुढं आपण लिहिणार आहोत, पुढे लिहा, तुम्ही काय करू शकता. आपण हे लिहिणार आहोत आणि मग संपवणार आहोत. आपण विवाह सोबत्याशी गंभीर विषयावर चर्चा करण्याआधी, लिहून घ्या, विवाह सोबत्यावर गंभीर विषयावर चर्चा करण्याआधी मन शांत ठेवण्यासाठी व सोबत्यांचेही विचार ऐकून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा. लिहिलं सर्वांनी चर्च? परत सांगू का? लिहिलं सर्वांनी? परत सांगा. परत सांगतो, लिहून घ्या. तुम्ही काय करू शकता त्याच्या समोर डॅश द्या आणि तिथे 1 नंबर टाका. विवाह सोबत्याशी गंभीर विषयावर चर्चा करण्याआधी, ज्यावेळेस विवाह सोबती बोलतो त्यावेळेला त्यामध्ये पती पत्नी दोघे आले, ठीक आहे. विवाह सोबत्याशी गंभीर विषयावर चर्चा करण्याआधी मन शांत ठेवण्यासाठी व सोबत्याचेही विचार ऐकून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा. ठीक आहे. आता हा मुद्दा थोडक्यात समजून घेऊ. ज्यावेळेस वादविवाद होतात,
त्यावेळेला पहिली गोष्ट मन शांत ठेवणं, आणि दुसरी गोष्ट आपणच बोलायचं नाही, समोरच्याला पण बोलण्याकरता संधी देणं. आणि ह्या चर्चा करत असताना देवाकडे प्रार्थना करा. देव तुमच्या चर्चेतून मार्ग काढा. देव तुमच्या चर्चेला जे आहे ते फाटे फुटू देणार नाही. देव तुमच्या चर्चेमध्ये स्वतः हजर आहे आणि देव दोघांनाही पश्चाताप हृदय देऊन तुमचं नातेसंबंध जे आहे ते परत व्यवस्थित प्रस्थापित करा. आणि म्हणून एखाद्या गंभीर विषयावरती जर पती चुकला आहे, काहीतरी फार आपण पाहतो की ज्या गोष्टींची अपेक्षा नाही अशा गोष्टी पतीने केलेल्या आहे, हा एक गंभीर विषय आहे. किंवा पत्नीचं पण तसंच असू शकतं, पत्नीकडनं ज्या अपेक्षा नाही अशा गोष्टी पतीने केलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या लाईफ पार्टनरला सोडून इतर व्यक्तीशी रिलेशनशिप मध्ये जर पती किंवा पत्नी असू शकतं, हा एक गंभीर विषय आहे. तर ह्या गंभीर विषयावरती पती पत्नी चर्चा करत असताना तुम्ही एकमेकांचं ऐकलं पाहिजे, एकमेकांना बोलायला तुम्ही संधी दिली पाहिजे. आणि ह्या गोष्टी करत असताना देवाकडे प्रार्थना करा. देव हा तुमच्या लाईफ पार्टनरला त्या चुकीच्या रिलेशनशिप मधून बाहेर काढा आणि तुमचं वैवाहिक जीवन देव आशीर्वादित करा. ते परत देव बांधल ते तुमचं वैवाहिक जीवन. दुसरा प्रश्न, वेळ होत आहे. दुसरा प्रश्न, दुसरी गोष्ट लिहा. तुम्ही काय बोलणार? दुसरा प्रश्न, तुम्ही काय बोलणार व कसे बोलणार याचा काळजीपूर्वक विचार करा. परत सांगतो, लिहून घ्या. तुम्ही काय बोलणार व कसे बोलणार? तुम्ही काय बोलणार व कसे बोलणार याचा काळजीपूर्वक विचार करा. याचा काळजीपूर्वक विचार करा. बिना विचार केल्याचं तुम्ही काय बोलणार आहे याचा बिना विचार केल्याचा बोलण्याचा प्रयत्न करू नका. पहिली गोष्ट, पहिली विचार करा, ही गोष्ट मी माझ्या पतीबरोबर बोलणार आहे आणि ही बोलत असताना त्याचे परिणाम काय होतील आणि त्याचे जे परिणाम होणार आहे त्याला मी आटोक्यात आणू शकते का? किंवा बोलल्यानंतर काही मोठा इश्यू तर होणार नाही आणि तो मला होऊ द्यायचा नाही. म्हणून मी काय केलं पाहिजे? मी विचारपूर्वक मी प्लॅन केलं पाहिजे, स्ट्रॅटर्जी केली पाहिजे आणि माझ्या बोलण्यामध्ये सौम्यता असली पाहिजे. माझ्या बोलण्यामध्ये भावना दुखवल्या जातील असे शब्द नको आहे. माझ्या बोलण्यामध्ये माझ्या स्वतःचं हित मला बघायचं आहे. मला एकच बघायचं आहे की माझा लाईफ पार्टनर हा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे आणि त्याला मला बाहेर काढायचं आहे, बाकी काही नाही. हे विचार तुम्ही बोलायच्या अगोदर केले पाहिजे आणि मग तुम्ही ह्या विषयामध्ये जे आहे ते पुढे गेलं पाहिजे. देवबाप त्या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. पुढच्या भागामध्ये आपण तिसरा मुद्दा जो आहे तो शिकू.